जशी मराठी भाषा आहे, जशी तमिळ भाषा आहे, जशी गुजराती भाषा आहे, जशी तेलुगू भाषा आहे, जशी इतर भाषा आहे, तशी हिंदी ही एक भाषा आहे. या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही. राष्ट्रभाषा म्हणून कुठचीही भाषा नेमली गेलीच नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या फक्त कॉरेस्पॉन्डंटसाठी म्हणून इंग्रजी आणि हिंदी ही एवढीच भाषा ठेवली. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे. हे ज्यावेळेला मी बोललो, एक त्याला 15-20 वर्ष झाली, अनेक लोक माझ्या अंगावरती आले. आणि मग जेव्हा अंगावरती आले त्याच्यानंतर मी त्यांना गुजरात हायकोर्टाचा त्यांना मी कागद समोर ठेवला. आजही तुम्ही जर समजा गुगलवरती गेलात तर तुमच्या लक्षात येईल हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे. भाषा उत्तम असली तरी आमच्यावरती हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले. हिंदी चित्रपटामधून आमच्या अंगावरती हिंदी आली. पण आपण बोलण्यामध्ये हिंदी का वापरतात आपले मराठी लोक? इतकी उत्तम मराठी भाषा आहे. खरं तर मराठी भाषेमध्ये जो विनोद होतो तो मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या भाषेमध्ये होत असेल. इतकी समृद्ध भाषा. पण आज ही जी भाषा आहे ही घालवण्याचा, बाजूला सारण्याचा ज्या प्रकारचा राजकीय प्रयत्न ज्या प्रकारे होतोय ते बघून माझी तळपायची आग मस्तकात जाते. माझी दीपकजींना माझी विनंती आहे की महाराष्ट्रामधल्या जेवढ्या शाळा आहेत मराठी शाळा सोडून, ते काय ते नवीन लचांड आले ना, CBSE BBSE काय 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 गोष्टी आल्यात नवीन, याच्या पहिलीपासून 10वी पर्यंत पहिली मराठी कंपल्सरी करा तुम्ही.